नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेमध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर यामध्ये आता लाखो लाभार्थी महिला अपात्र होणार का? तर याविषयी विधानसभेमध्ये मोठी चर्चा झालेली आहे. तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो इथे पाहू शकता यामध्ये मंत्री आदित्य तटकरेंनी विधानसभेमध्ये मोठी अपडेट दिलेली आहे. तर यामध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार का? आदिती तटकरेंची विधानसभेत महत्त्वाची माहिती. तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता. तर लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. लाखो लाभार्थी अपात्र होणार का? याविषयी आदिती तटकरे या काय म्हणाल्या हे पाहूया. तर पुढे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी दिनांक 28 विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. तर या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांकडून अनावधानाने चुकीचा पर्याय निवडला अशा लाभार्थी महिलांना पुन्हा एक वेळ सुधारणेची संधी 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आली आहे, असे तटकरेंनी या ठिकाणी लेखी उत्तरात म्हटलेले आहे. तसेच पुढे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल करण्याबाबत आमदार सिद्धार्थ खरात, महेश सावंत, वरुण सरदेसाई, विजय वडेट्टीवार आणि इतरांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यावर महिला व बालकल्याण मंत्र्यांना उत्तर दिले आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. पती अथवा वडिलांच्या उत्पन्नाची ई-केवायसी करण्यात येत असल्यामुळे तसेच मुदतीत ई-केवायसी केल्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार असल्याचे निदर्शनास आले. तसेच ई-केवायसी करण्याची प्रक्रिया ही क्लिष्ट स्वरूपाची असल्याने अनेक पात्र महिलांनी चुकीचे पर्याय निवडले, तर काही महिलांना अर्ज परीक्षणादरम्यान अपात्र ठरवण्यात आले. यामुळे या महिला लाभापासून वंचित राहिल्या. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अर्जातील त्रुटीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना अर्ज दुरुस्ती अथवा पुन्हा अर्जाची सुविधा उपलब्ध देणार आहे का? तसेच महिलांकडून अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुविधा सहाय्य केंद्र अथवा मार्गदर्शन शिबिरे राबविणे, तसेच जाचक अटी शिथिल करणे, विशेष अर्ज नोंदणी तसेच मोहीम राबवणे, या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळवण्यासाठी मुदत वाढवून देणे व हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण याबाबत कोणतीही कारवाई केली आहे का? असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये त्यावर उत्तर देताना तटकरे यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधार पडताळणीद्वारे ई-केवायसी प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पाडण्यास शासन परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 अन्वये मान्यता देण्यात आली. त्यानंतर पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी या ठिकाणी दिली आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सदर योजनेतील लाभार्थी महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडील 181 महिला हेल्पलाईनद्वारे अडचणीचे निराकरण करण्यात येत आहे, असे तटकरे यांनी लेखी उत्तरातून या ठिकाणी नमूद केलेले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता मित्रांनो बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.